हॅलो. तर आज होती आषाढी एकादशी म्हणून सकाळी सकाळी उठून छान अशी देवपूजा केली. दारात सुंदर अशी रांगोळी काढून झाली आणि बघू शकता इतकं मन प्रसन्न वाटत होतं. आणि चला म्हटलं आता पूजा वगैरे झाली तर स्वतःला सुद्धा छान असं आवरून घेऊया, कारण की बघा इतका पाऊस पडत होता, झाडी सगळी जी आहेत ना पूर्ण भिजलेली होती. सगळं पाणी जे आहे ना माझ्या इकडे वॉशिंग मशीनवरती पडत होतं. विरा बाहेर गेलेला आणि त्याचं चालू होतं की चला माझ्या घरी कृष्ण रामा आणि विठू आलाय, आणि असं त्याचं म्हणणं होतं आणि असं हाताने बोलवत होता आणि सगळ्यांना आणून बेडवर बसवलं होतं आणि त्यांना त्याचा हा जो खाऊ आहे ना तो त्याचं देत होता, असं त्याचं काहीतरी चालू होतं. सो तो मस्तपैकी त्याचं एन्जॉय करत होता. आणि विरू आणि विरूच्या पप्पांनी बघा क्ले पासून छान असा विठोबा बनवला. आणि नंतर आम्ही गेलो आईकडे. तिथे गेल्यावर आई छान अशी पूजा करत होती, आम्ही सुद्धा छान अशी पूजा केली, आरती केली आणि बघा छान अशी तुळस आणली होती. तर असा काहीसा आज आमचा दिवस होता. आणि बघा आम्ही मंदिरात गेलो, मंदिरात सुद्धा गर्दी नव्हती. सो छान अशी पूजा वगैरे झाली आणि मस्तपैकी फराळाचं दिलं, खाल्लं. आणि आईने बघा छान अशी फुलं माझ्या केसामध्ये लावली होती. विरूचं चालू होतं की चला मम्मा आपण फुगडी खेळूया. तर आम्ही दोघांनी छान अशी फुगडी सुद्धा खेळली, छान अशी एन्जॉय केला. आणि आईने आज चक्क उपवासाची पुरणपोळी बनवली होती. सो चला एन्जॉय करूया, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.